आम्ही धपाटे बनवले आहेत नाश्त्यासाठी, तर त्याची रेसिपी पाहूया चला। आज मी नाश्त्यासाठी धपाटे बनवणार आहे आणि एकदम झणझणीत आणि झटपट बनवणार आहे। तर त्याची आपल्याला रेसिपी पाहायची आहे आणि त्याच्यासाठी साहित्य काय काय लागणार हे आपल्याला बघायचं आहे। प्रथम एवढ्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, एक 1.5 चमचा तीळ घेतलेला आहे, 1 चमचा जिरं घेतलेलं आहे, थोडासा चवीनुसार ओवा घेतलेला आहे, लसूण घेतलेला आहे, 12 ते 14 पाकळ्या लसूण घेतलेला आहे, थोडीशी आपल्याला चवीनुसार हिंग टाकायची आहे आणि थोडीशी हळदपूड टाकायची आहे। आता हे सगळं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। तर मी काय काय साहित्य बारीक करून घेणार आहे बघा। तर हिरवी मिरची हे धुवून ठेवलेलं आहे सगळं मी, कोथिंबीर, लसूण आणि जिरं हे सगळं थोडंसं पाणी घालून बघा अशा प्रकारे मी सगळं हे व्यवस्थित बारीक करून घेतलेलं आहे। थोडंसं पाणी घातल्यानंतर व्यवस्थित एकदम बारीक होते। आता आपल्याला पीठ काय काय घ्यायचं आहे बघा। याला प्रथम मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, नंतर मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे। यामध्ये कोणतंही पीठ चालतंय, गहू चालतंय, बाजरी, ज्वारी, कोणतंही पीठ असू दे चालतंय। सगळे थोडं थोडं पीठ घालायचे, त्यामुळे धपाटे एकदम चवदार लागतात। आता मी थोडंसं बेसन पीठ घालणार आहे। बेसन पीठ शक्यतो करून घालायचं। गव्हाचं, बाजरीचं आणि बेसन पीठ घेतलेलं आहे। आमच्यात नाचणीचं पीठ पण आहे, त्यामुळे मी थोडंसं नाचणीचं पीठ पण घालणार आहे यामध्ये। यामध्ये आता चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे, हळद पूड घालायची आपल्याला, ओवा आणि तीळ घालायचं आपल्याला, शक्यतो करून तीळ जादाच घालायचं। हे सगळं पीठ मी एकत्र मिक्स करून घ्यायचं आणि आता आपल्याला हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण, जिरं बारीक केलेलं हे सगळं घालायचं आहे यामध्ये। घट्टसर मळून घ्यायचं आपल्याला, लई पण घट्ट मळायचं। आता आपल्याला पीठ घट्टसर मळायचं आहे, लई पण घट्टसर मळायचं नाही, थोडंसं सैलसर मळायचं, कारण धपाटे आपल्याला व्यवस्थित थापता यायला पाहिजेत। लहान मुलांना खायचं असेल तर थोडीशी मिरची कमी वापरायची। बघा आता मी थोडीशी वरण पण कोथिंबीर वापरलेली आहे आणि मिक्सरला बारीक करून पण घेतलेली आहे कोथिंबीर। प्रकारे आपल्याला सैलसर असं पीठ मळून घ्यायचं आहे, जास्ती घट्ट पण मळायचं नाही। आपले आता बघा पीठ मळून झालेलं आहे। एक 10 मिनिटं तुम्ही याला झाकून ठेवा व्यवस्थित आणि नंतर थापायला घ्या। थोडं एका चांगल्या पाण्यात भिजवून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे मी एक कापड घेतलेलं आहे, ते पाण्यात बुडवून घेतलेलं आहे आणि पळपुटावर अशा प्रकारे अंतरलेलं आहे बघा। छोट्या आकाराचा गोळा घेतलेला आहे बघा, त्याला आपल्याला थोडंसं तेल लावायचं आहे हातावरती घेऊन अशा प्रकारे। तेल घेतलेलं आहे बघा हातावर लावायला, तेल लावून असं आपल्याला थापून घ्यायचं व्यवस्थित। जितकं पातळ होईल तेवढं आपल्याला असं थापून घ्यायचं आहे। बघा अशा प्रकारे थापून घेतलं म्हणून बघा अशा प्रकारे मी एकदम पातळ थापून घेतलेलं आहे। आता याला आपल्याला असे बोट बघा छोटे छोटे होल पाडून घेतलेत मी। आता आपला तवा तापलेला आहे, आता थोडंसं तेल सोडायचं आहे आपल्याला तव्यावरती। बघा अशा प्रकारे काढून घेतले मी। आपल्याला यावरती तेल सोडायचं आहे,
बघा, ही आपली होलं पाडली होती, यामध्ये तेल सोडले मी. आणि थोडंसं वरनं पण आपल्याला तेल लावायचं आहे आणि यावरती झाकण ठेवायचं आहे. आपल्याला थोडंसं ओपलू द्यायचं आहे वाफेनं. अशाच प्रकारे मी दुसरा पण गोळा घेणार आहे बघा. आपल्याला थोडंसं तेल लावायचं आहे. तुमच्यात तेल नसलं तर तुम्ही नाही लावलं तरी पण चालतंय, पण तेलाने टेस्ट छान येते, त्यामुळे तेल लावायचा. आता बघा, तेल घेतलेलं आहे मी हातावर थापायला. पाणी पण लावून घ्यायचं, हात नुसता फक्त बुडवून घ्यायचा, त्यामुळे पटपट आपले पुढे धपाटे सरतात. त्यामुळे पाण्याचा पण हात लावायचा आपण. बघूया, आपले एक 5 मिनटं मी उकळू दिले. थोडंसं अजून कच्चा आहे, त्यामुळे जरा अजून भाजून द्यायचं आहे आपल्याला. अजून खालची बाजू आपली व्यवस्थित भाजलेली नाही आहे. हा धपाटा एका बाजूने सुद्धा भाजला तर चालतोय, दोन्ही बाजून भाजला तरी पण चालतोय. जसं तुम्हाला पाहिजे असेल तसं तुम्ही भाजू शकता. मी दोन्ही बाजूने भाजायला लागले. बघा किती छान आपले तीळ लावल्यामुळे किती छान दिसते आणि एकदम चवदार पण लागतात तिळामुळे. असं उलटं करून मी फक्त 2च मिनटं भाजलेलं आहे बघा. बघा, आता मी दुसरा पण धपाटा अशाच प्रकारे टाकून घेणार आहे. जे आपण होल पाडलेत ना, त्यामध्ये तेल सोडायचं, त्यामुळे ते खाली तेल जातंय. बघा, आता अशा प्रकारे आपला धपाटा भाजून तयार झालेला आहे. तुम्ही नक्की ट्राय करून सांगा धपाटा कसा तयार झालेला आहे. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.